चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत विभा ग्रुप आणि आर एस ग्रुपच्या वतीनं आयोजित PBPL सीझन 1 पहिल्या सामना इनिंगचा खेळ संपल्यानंतर 122चा पाठलाग करण्यासाठी आलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला श्रेयस गुरव आणि त्याच्या जोडीनं स्वप्नील पाटील यांना आपण पाहतोय आणि बॉलिंग मार्कवरती ज्यानं तोडफोड बॅटिंग करण्यासाठी ज्यांनी तोडफोड बॅटिंग करत असताना मोठमोठे फटके दाखवले असा मुबस्सिर शेख याच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वप्नील पाटील त्याच्या समोर आहेत. 122चा पाठलाग आहे आणि या समाधान कक्षामध्ये आमच्या साथीनं धनंजय पाटील जोडले जाणार आहेत या दुसऱ्या इनिंगकरिता. चला स्वागत आहे पुन्हा सर्वांचंच VBPL मध्ये वसईविरा प्रीमियर लीग सेकंड इनिंगला सुरुवात. 122 धावांचं टार्गेट. पहिला बॉल पिचिंग पाहिले तर लेगस्टम्पच्या बाहेर आहेत. पंच मात्र अगदी दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. 122 धावांचा पाठलाग करायचा. तुमचा इंटेंट खूप महत्त्वाचा असेल आणि यावेळी ती सलामीची जोडी त्याच्यामध्ये तो बदल या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरू शकतायत. पहिले तुम्ही त्या धावांसाठी किती पॉझिटिव्ह आहात ते महत्त्वाचं. तुम्ही किती सकारात्मकतेने या धावांना बघताय. तुमचा प्लॅन किती चांगला आहे किंवा तुमच्या प्लॅनमध्ये किती ॲक्युरेसी आहे. या साऱ्या बाबी तुम्हाला या मॅचच्या विजेतेपदापर्यंत नेतील. मॅचच्या विजयापर्यंत नेतील आणि त्यासाठी मुदस्सीचा पहिला चेंडू जर आपण बघाल तर वाईटसाठी आला आहे. पुन्हा एकदा पायातला चेंडू. या वेळेला चेंडू पायाला लागत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पंचांनी सांगितलं की हा चेंडू पाहायला लागून मागे गेला आणि त्यामुळे या अपीलमधला जो उत्साह आहे तो कमी होताना पाहायला मिळाला आहे. वाईड नंतर डॉट बॉल. मुबस्सिरने चांगला कमबॅक केला आहे. खूप चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला मुबस्सिरच्या माध्यमातून. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतायत. त्याच गोष्टी पंचाने देखील मात्र दर्शवलं की पाडला बॉल मात्र स्पर्श होऊन पाठीमागे निघून गेलात. विकेट किपरनं अपील केली होती. मुबस्सिरने देखील हलकीशी अपील केली होती परंतु पंचाने ते दात फेटाळून लावलीत. पहिला बॉल वाईड नंतर पुन्हा मात्र डॉट बॉल. 10 सेकंद 1 वरती आतापर्यंत पोहोचलाय. स्वप्नील पाटीलसाठी हा बॉल. अंपायर्स कॉल विल बी नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आलाय. भीमर स्वरूपाचा चेंडू होता. फुलटॉस हाताळत असताना बरोबर वेस्ट साईडच्या वरती चेंडूला हाताळला. कदाचित हा चेंडू हातातून निसटलेला असावा आणि त्यामुळे बघा कशा पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला जर आपण बघाल तर वेस्ट साईड नाही, हात बरोबर चेस्टच्या वरती आणि त्या चेंडूवरती नो बॉल. नो +1 एकूण 2 धावा वाढल्यात. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 3 वरती. पंच दर्शवत असताना फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्रेयस गुरव फ्री हिटचा बॉल सामना करण्यासाठी तो सध्या मैदानाच्या आतमध्ये रेडी. टार्गेट 122 धावांचा अगदी लक्षाचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये केला जात आहेत. भूमी अधिराज ग्रुप वर्सेस RS ग्रुप यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली मॅच. आजच्या रात्रीतील अंतिम सामना. श्रेयससाठी फटका मात्र आपण पाहिलं तर अगदी खूप छान पद्धतीने त्यांचा चेंडू ऑन साईडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला फील्ड करेपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा आहेत. तर 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी लायसन्स होतं मागच्या बॉलवरती फ्री हिट. त्याच्यावरती तुम्हाला दे घुमाके खेळण्याचा जो चान्स होता, मौका होता, त्याला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न श्रेयस गुरव यांनी केलात आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 5. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. मुबस्सिरच्या समोर पुन्हा आपण पाहिलं तर श्रेयस गुरव. खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगल्या पद्धतीची झालेत. एक सिंगल त्या ठिकाणी मात्र वेगाने कंप्लीट केली जात आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत पहिला 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा 6. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी आपल्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न मुबस्सिरच्या माध्यमातून झाला होता.
चांगला बॉल मैदानावरती मुबस्सिर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळते. डॉट बॉल या ओव्हरमधील आतापर्यंत दुसरा डॉट बॉल, एक डबल, एक सिंगल, एक नो बॉल, त्याच्यावरती सिंगल आली होती, एक वाईड आला होता. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा देखील आपण पाहिलं तर वाईड आणि नो बॉल या षटकामध्ये आला होता. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे. धावा धावफलकावरती 6. RS ग्रुप या संघाची धावसंख्या सध्या आपण पाहतायत. मोबसच्या समोर स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये चेंडूला जोपर्यंत खेळतात तिथे एक सिंगल कंप्लीट. चिन्मय जोपर्यंत बॉल फील्ड करतील सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचतं 7. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्वप्नील पाटील 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा. श्रेयश गुरव 2 बॉल त्यांना खेळल्यात, 3 धावा त्यांना मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. हा शेवटचा बॉल निर्णायक बॉल असेल मुबस्सिर यांचा. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात 8. या ओव्हरमधील आतापर्यंत दुसरा व्हाईट बॉल मात्र हाताळला गेलात. पंचांनी 1 वॉर्म केलेत. अगदी गोलंदाजाला मात्र दंडित करण्यात आल्यात. इथून 1 बाउन्सचा जो इशारा मात्र देण्यात आला होता. धावसंख्या 8 वरती सध्या पोहोचलायत. RS ग्रुप या संघाची 122चं टार्गेटचा पाठलाग करत असताना भूमी अधिराज ग्रुपच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये फटका फसलाय त्या ठिकाणी. श्रेयश गुरव यांना मात्र तंबूच्या दिशेनं परतावं लागेल. पहिली विकेट गमावली टीम RS ग्रुपनं. श्रेयश गुरव बॅक टू डे डिपार्ट गॉम. पहिल्या षटकाचा खेळ संपला. श्रेयस गुरवला प्रमोट करण्यात आलं होतं. कदाचित वेगळी स्ट्रॅटेजी ही RS ग्रुपची असावी. या अगोदर श्रेयस गुरवला वरती खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. तुम्हाला अशा प्रकारच्या संधी वारंवार मिळत नाहीत. या वेळेला जर का श्रेयसने हिट कामगिरी केली असती तर RS ग्रुपसाठी सुद्धा एक चांगली स्थिती आणि त्याच्या वैयक्तिक ग्रोथसाठी सुद्धा ही खेळ कामाला आली असती, परंतु त्याचं स्वस्तात बाद होणं, यश चव्हाणचं मैदानात येणं. स्वप्नील पाटील 4 चेंडू 2 धाबा खेळतात. पहिल्या षटकाचा खेळ झाला. त्या पहिल्या षटकामध्ये मुबस्सिरने 1, 2, 3 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा खर्ची केल्या होत्या आणि या साऱ्या धावा खर्च केल्यानंतर एक तुम्हाला ॲडव्हान्टेजसुद्धा मिळालेलं होतं. ज्या तुम्हाला 12 धावांपर्यंत जायचं होतं धनु, त्या 12 धावांपर्यंत जाण्यासाठी एखादी बाउंड्री जर आली असती तुम्ही त्या 11-12च्या आसपास राहिले असतात, पण ते नाही करता आलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर 8 वरती 1 RS ग्रुप. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येतं आहे पवनला. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करण्यात आला 8. एक महत्त्वाची विकेट ही पहिल्या षटकामध्ये मात्र मिळवण्यात आली होती. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतात पवन समोर आपण पाहिलं तर स्वप्नील. महत्त्वाचा खेळ असा स्वप्नील पाटील यांचाच समोर पवन. फटका खेळायचा प्रयत्न केला समोरच्या दिशेनं, मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक पार्थ त्या ठिकाणी पोहोचतील, बॉलला फील्ड करतील, एक धाव घेण्याचा कुठल्याही पद्धतीचा प्रयत्न मैदानावरती दिसत नाहीत. डॉट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती आहेत 8. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वप्नील पाटील सध्या 5 बॉलमध्ये 2 धाव्यांवरती खेळत आहेत. यश मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांनाही पाहू शकतायत. स्वप्नील थोडासा वेळ घेत आहेत. स्वप्नील पाटील वेळ घेत आहेत कारण वेळ घेतल्यानंतर या धावफलकाला पुढे नेत असताना किंवा खेळपट्टीवरती उभे राहून नंतर धावांच्या रतीब रचण्याचा प्रयत्न कदाचित त्यांचा असावा. पवन नेक्स्ट बॉल. यावेळेला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. फटका लवकर क्लोज केला गेला. बॅटची वरची काटा घेऊन चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि खाली आल्यानंतर त्यानं सोडलाय झेल. प्रतीक घरत चेंडू खाली आले होते, स्वतः कर्णधार, आणि त्यांची ही निराशा सांगून जातीये की किती मोठ्या संधीला आपण गमावलेला आहे. स्वप्नील पाटील यांना या क्षणाला ब्रेक जीवदान मिळणं
आणि ते जीवनदान मिळाल्यानंतर त्याचं भुगतान किती मोठं भोगायला लागू शकतं याचा अंदाज प्रतीक यांना आहे. म्हणूनच कदाचित बघा कशा पद्धतीचा हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये होता, प्रतीक चेंडू खाली आले. ओ, हातामधून चेंडू उडालाय, असं नाही की चेंडू खाली नाही आले, जस्ट तर झाला होता. समोर डाऊन दी ग्राउंड. या वेळेला त्या झेलचं उत्तर दिलंय चौकारानं. 4 धाबा. खूप चांगला स्ट्रोक स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चौदा धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा मात्र एक दर्जेदार फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर धावफलक वेगाने वाढलं. बॅक टू बॅक 2 चौकार. स्वप्नील पाटील यांचा आत्मविश्वास वाढताना दिसतोय आणि आर एस ग्रुपला सुद्धा आता टाळ्या वाजवण्याची संधी मिळते. एक चूक प्रतीकची खूप मोठी महागात पडलेली आहे आणि या दुसऱ्या षटकातील 4 चेंडूनंतर 18 1. अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. यावरचा शॉर्ट बॉल आहे. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या नाही, चेंडू सरळ निघून गेला बॅरिकेड्स वरती. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. मागच्या 3 बॉलवरती जर आपण पाहिलं तर एका आक्रमक सिच्युएशन मध्ये सध्या स्वप्नील पाटील बॅटिंग करतायत. एकदा त्यांना जीवनदान मिळालं, त्यांचा झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर रौद्ररूप काय असतं ना ते मैदानाच्या मध्ये आतापर्यंत स्वप्नील पाटील यांनी दाखवून दिलेत. या षटकारांना धावा धावफलकावरती 24 धावा. जसं आपण उल्लेख केला पहिल्या षटकामध्ये त्या धावसंख्या नाही आल्यात, परंतु ती आता कमी मैदानाच्या मध्ये भरून काढण्याचा प्रयत्न सध्या स्वप्नील पाटील करत असताना पाहायला मिळत आहेत. शानदार स्ट्रोक. काय हुकचा फटका खेळलाय. स्वतःच्या बॉडीला नंतर टर्न केलं जरूर, परंतु कंट्रोलमध्ये त्या चेंडूच्या लेंथला पिक करणं, गतीला पिक करणं आणि जज करणं. यावेळेला समोर काय जबरदस्त फटका आहे. पिकअप स्ट्रोक. आवाज आला टक्कन, चेंडू गेला पटकन, सीमारेखा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. 2 षटकाचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या पतनानंतर आर एस ग्रुप. कडक बॅटिंगचा नजारा सध्या मैदानाच्या मध्ये पेश केला जातात. अगदी स्वप्नील पाटीलची बॅट मैदानाच्या मध्ये बोलू लागल्यात. मागील 4 बॉलवरती ज्या 4 बाउंड्री झाल्यात ना त्यामध्ये 2 चौकार, 2 षटकार. मागच्या ओव्हरमध्ये ज्या 22 धावा आल्यात त्या देखील मात्र खूप महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मागे सुटलेला जो झेल होता ना तो देखील आता मैदानाच्या मध्ये काही गोष्टी चर्चा त्याच्यावरती देखील केली जात आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. 15च्या धावगतीनं सध्या धावफलकावरती धावा 30 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेंथला पिक केलं, बॅक मागे थोडेसे गेले, क्रीजचा वापर केला आणि त्यानंतर समोर काय जबरदस्त फटका आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नजरे जमून ठेवली. काय हँड अँड आय कॉर्डिनेशन आहे. अफलातून चाबूक स्ट्रोक, चाबूक फटका. त्याच्यावर त्याला 6 धावा. काया पालट झालाय दुसऱ्या षटकामध्ये. मुबस्सिरच्या हातामध्ये पुन्हा चेंडू दिला जातोय की अजून दुसऱ्या कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जातंय. 30-1 आहे. CRR जर आपण बघाल तर त्याच्यामध्ये तफावत वाढलेली आहे. 48 चेंडू 92 धावांची गरज आहे. मुबस्सिरला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आणण्यात आलं आहे. ज्या मुबस्सिरने पहिल्या षटकामध्ये दडपण बनवण्याचा प्रयत्न केला, दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्या मुबस्सिरला पुन्हा एकदा या दडपणाला डबल करण्यासाठी किंवा इथून कमबॅक करण्यासाठी ब्रेकथ्रूच्या शोधासाठी घेऊन आलेले आहेत. यश चव्हाण त्यांच्यासमोर असणार आहेत. पहिला बॉल. पहिला बॉल आपण पाहिला तर अगदी खेळण्याचा प्रयत्न केला यश यांनी. तिथे मात्र एक सिंगल ती कंप्लीट केली जात आहेत. एका धाव्यानं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 31 धावा.
मुबस्सिर एका बाजूनं मैदानाच्या मध्ये मागचं षटक मुबस्सिरचं 8 धाब्यांचं होतं ते पाहता लगेच कॅप्टन त्यांना पुन्हा एकदा घेऊन आले तिसऱ्या षटकामध्ये, कारण पॉवर प्लेचं षटक आहेत. या षटकामध्ये एकतर त्या धाव्यांना रोख लगावायचं आहेत आणि दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या आतमध्ये त्या विकेटच्या शोधामध्ये जायचं मुबस्सिरला, तर मग तो विश्वास त्यांच्यावरती ठेवला आहे. दुसऱ्या बाजूनं RS ग्रुपनं मागच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा केल्या आहेत त्या पुढे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न स्वप्नील पाटील आणि दुसऱ्या बाजूला यश चव्हाण कशा पद्धतीनं करतायत ते देखील पाहण्यासारखं असेल. 31-1 ही आतापर्यंत कंडिशन. सांघिक यशामागे वैयक्तिक यश सुद्धा आहे. संघाचं यश जर का मिळवून दिलं तर आपोआप वैयक्तिक यश सुद्धा मिळणार आहे. स्वप्नील पाटीलचं खेळपट्टीवरती उभं राहणं RS ग्रुपची गरज आहे. 31-1 मुबस्सिरचा पुढील चेंडू. हो, यावेळेला स्टेअर केलं चेंडूला, चेंडू निघून चालला होता परंतु गलीमध्ये चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंगबरोबरच फेकीसुद्धा चांगली होताना पाहायला मिळते. एकदा मात्र धावून कंप्लीट केली गेली. सिंगल स्ट्राईक रोटेट होते. माहीत आहे स्वप्नील यांना, जर का मी दुसऱ्या बॉलरवरती अटॅक करत असताना धावा चांगल्या रीतीनं बनतायत तर रिस्क किती घ्यावी आणि कोणत्या वेळेला घ्यावी, कोणत्या चेंडूला सन्मान द्यावा हे चांगल्या रीतीनं माहीत आहे. बघा कशा पद्धतीने स्टेअर केलं होतं. चेंडू पाकडा पॉईंटच्या दिशेने जात होता. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, एकच धाव आली. पिचिंग खराब आहे. पंच मात्र वलटत लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. वाईट एक्स्ट्रा धावे येत आहेत. एक्स्ट्रा धाब्यानं टीमची धावसंख्या 33-33 आतापर्यंत आपण पाहू शकतायत. मुबस्सिरच्या अगेन्स्ट यश, जसं आपण रिक्सचा उल्लेख केलात, कधी तुम्हाला थांबायचं आहेत, कधी तुम्हाला रेस घ्यायचे आहेत, याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण स्वप्नील पाटीलचा इंटेन आतापर्यंत क्लिअर दिसलात. मागच्या षटकामध्ये त्यानं केलेलं ते रौद्र रूप किंवा त्यानं केलेली आक्रमक खेळी, ह्या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुबस्सिर यांच्या षटकामध्ये तो सेफ हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होत आहेत किंवा सिंगल घेऊन दुसऱ्या एंडवरती जाण्याचा विचार. त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय. अगदी वेगाने ती सिंगल धाव मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट केली जात आहेत. एका धावेनं सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 34-1 गडाच्या मोबदल्यात. 2.3 चेंडूचा खेळ संपलायत. पॉवर प्ले मधील हे 3 बॉल निर्णायक असू शकतात. यशला वाटलं होतं की चेंडू पुढे हाताळला जाईल तर थोडं शफल होऊन ऑनसाईडला खेळावं आणि ज्या वेळेला लेंथ मागे ठेवली गेली त्यावेळेला बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला. हे प्रेडिक्शन होतं कदाचित त्या चेंडूच्या मागचं आणि आतमध्ये येत असताना चेंडूने आश्चर्यचकित केलं होतं यशला. बघा मागील चेंडूवरती कशा पद्धतीने चेंडू आतमध्ये आला. सरप्राईज करणार डिलिव्हरी, डॉट बॉल आला आहे. स्ट्राईक रोटेशनवरती भर दिला. मागील 3 चेंडूमध्ये 4 धावा, 1 वाईट चरपाने धाव आली. 34-1 आहे. स्वप्नील पाटील स्ट्राईक एंडवरती आहेत. मुबस्सिर हो, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. थोडे लेट खेळले, लेट कट झालाय आणि कट करणारा हा चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पहा, थर्ड बॉल क्लिअर करतोय. येत आहेत 4 धावा. मेरिटनुसार सध्या मैदानाच्या मध्ये क्रिकेट खेळतात स्वप्नील, कारण त्यांना माहीत आहेत कशा पद्धतीने खेळायचं. मुबस्सिरचा हा बॉल अगदी थोडासा बाहेरच्या दिशेनं निघत असताना त्यावेळी मात्र अगदी कट केलं बॉलला आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडं लेट कट खेळले आणि लेट कट करत असताना मात्र चौकार आल्यात संघासाठी. इम्पॉर्टंट 4 धावा. धावसंख्या 38-38ला 1 विकेट. आता मुबस्सिरच्या अगेन्स्ट देखील मैदानाच्या मध्ये तो हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न शांततेनं केला जातोय स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला. पायानं बॉल अडवलं. प्रतीक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं तर तिथून एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आहे 39-1 गडाच्या मोबदल्यामध्ये. शांत संयमी खेळ सध्या मैदानाच्या मध्ये. कधी अटॅक करायचं, कधी सावध खेळायचं, ह्या सर्व काही गोष्टीची जाण स्वप्नील आणि यश या दोघांनाही आहे. सेन्सिबल इनिंग, पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती उभं राहण्याचा प्रयत्न, समजदारीनं भरलेलं क्रिकेट हे स्वप्नील पाटील मैदानात दाखवतात. यश चव्हाण त्यांच्या सोबतीनं त्यांना साथ देत असताना दिसत आहेत. हो, सन्मान स्टेअर केले चेंडूला. चेंडू निघून चालला आहे बाकडा पॉईंटच्या दिशेनं. प्रतीक जोपर्यंत चेंडूला अडवतात. सिंगल धाव आली आहे. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 40 एका गड्याच्या मोबदल्यात. RS ग्रुप 42 चेंडू आणि 82 धावांची
गरज हा सामना जिंकण्यासाठी आर एस ग्रुपला. मागील 2 षटकांचा खेळ झाला त्यावेळेला 30 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या, 42 आणि 82. जर का धनंजय या साऱ्या गोष्टींना या इक्वेशनला बघाल तर बरोबर 42मध्ये तुम्हाला डबल धावा बनवायच्या आहेत. बरोबर म्हणजे 2 धावा मागे पुढे, पण प्रत्येक चेंडूगणिक 2 धावा, षटकागणिक 12 धावा या स्थितीने किंवा या कॅल्क्युलेशनने जर का तुम्ही खेळ कराल तर या विजयाला गवसणी घालण्यापासून तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही आहे. हां, त्याच्यामध्ये जर का भूमी आदिराज ग्रुप निर्मळ या संघाला या मॅचमध्ये परत यायचं आहे तर विकेट ही सध्याची सर्वात जास्त महत्त्वाची असणारी गरज आहे ती भूमी आदिराज ग्रुप निर्मळसाठी. त्यामुळे येणारं हे 4थं षटक आहे ते थोडंसं इंटरेस्टिंग. 4थं, 5वं, 6वं या 3 षटकातला खेळ खूप महत्त्वाचा राहू शकतो. म्हणजे जे 10 षटकामध्ये आपण 3-3चे पॅच बघतोय, सुरुवातीची 3 षटकं पॉवर प्लेची, त्यानंतरची 3 षटकं मधली आणि त्यानंतर बॉटमची ती 4 षटकं. 4 षटकं म्हणण्यापेक्षा शेवटच्या षटका अगोदरची ती 3 षटकं खूप निर्णायक आहेत. त्यामुळे हा जो मधला फेज आहे 3 षटकांचा, तो 3 षटकांचा फेज कशा पद्धतीचा जातो आहे, कितीची सरासरी त्या 3 षटकाच्या फेजमध्ये ठेवली जाते आहे, त्याचा संपूर्णपणे इम्पॅक्ट हा या मॅचवरती पडणारा असणार आहे. आणखीन एक गोष्ट जवळून जर आपण पाहिली तर जसं तुम्ही उल्लेख केला 42 बॉलमध्ये 82 करायच्या, स्कोर सध्या 40 झाला आहे. तो फरक 40 आहे. म्हणजे 42 आणि 82च्या मध्ये जो फरक दिसतो, तो डिस्टन्स दिसतो, तो 40 आहे. तो 40चा फरक तुम्ही कसा गाठणार किंवा त्यापर्यंत कसे पोचणार या सर्व काही गोष्टीवरती सध्या लक्ष मैदानावरती दिलं जातात. गोलंदाजी मागवरती प्रतीक घरात. 4थ्या षटकाला सुरुवात. प्रतीकच्या समोर यश चव्हाण. ड्राईव्ह केलं हलक्या त्यांना चेंडूला मात्र ढकलून दिलं. सिंगल त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न एक धावेत असताना पाहायला मिळतात. एका धावेने 41 वरती सध्या स्कोर कार्ड पोहोचलं. तसं आपण एका गोष्टीचा उल्लेख केलात की पहिली 3 षटकं, त्याच्यानंतरची मधली 3 षटकं, तिथेही गेम अगदी पलटण्याचे चान्सेस असतात आणि त्यामधलं हे महत्त्वाचं षटक प्रतीक यांचं. प्रतीकचं षटक खूप महत्त्वाचं आहे. कर्णधाराचा रोल निभावत असताना प्रतीककडून खूप मोठ्या अपेक्षा अधिराज ग्रुप निर्मळल्या आहेत. भूमी अधिराज ग्रुपला हा सामना जिंकण्यासाठी प्रतीककडून ब्रेक थ्रू म्हणा किंवा इकॉनॉमिकल स्पेल हाताळणं गरजेचं असणार आहे. स्वप्नील स्ट्राईक हिंटवरती येत आहेत. स्वप्नील समोर आता प्रतीक नेक्स्ट बॉलसाठी तयार. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. बघा, इतक्या साऱ्या धावा बनवून 14 बॉल उभे राहिल्यानंतर किंवा मागील 3 षटकं उभं राहिल्यानंतर सेट झाल्यानंतर सुद्धा तो संयम कायम ठेवण्याचा प्रयत्न, छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करण्याचा प्रयत्न स्वप्नील पाटील करतायत. गॅपच्या शोधात आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय. हो पार चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडूला अडवलं जात आहे तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही झाला. पण आतापर्यंत जर प्रतीकचे षटक खूप चांगल्या रीतीने घडत चालले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी रीड केलं प्रतीकनं. यश चव्हाण काय करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि तिथून मात्र डॉट बॉल हाताळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू नो मॅन्स लाईनमध्ये ट्रॅव्हल होत आहेत. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, हलकीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मालित पवनच्या माध्यमातून. आणि या 2 धाव्यानं टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 44, 44 धावा, 37 बॉल, 78 टार्गेट मैदानाच्या मध्ये असणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. शानदार बॉलिंग. आत्तापर्यंत 4 धाव प्रतीकने खर्च केल्या. थोडे निराश आहेत फील्डवरती. पवनने ज्या पद्धतीनं त्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला त्याच्याकडून मिसफिल्ड झालं. शेवटचा बॉल बाकी आहे, 1 बॉल. यश चव्हाणकडे स्ट्राईक आहे. त्याने 6 चेंडूमध्ये 6 धावा केल्यात. 37मध्ये 78 फासला वाढत केला आहे. धनंजय, मी मधल्या फेजच्या 3 बॉलच्या षटकांचा विचार का करत होतो किंवा त्या 3 षटकांची चर्चा का करत होतो त्याचं कारण हेच आहे. जर का प्रतीकने इथे 4, 5, 6 धावांचं षटक हाताळलं, येणाऱ्या 2 षटकामध्ये 4, 5, 6 धावांचं षटक आलं तर त्या 18 धावा येणाऱ्या 4 षटकांवरती खूप मोठं दडपून वाढवून जाणार आहेत. तुमचा जो आस्किंग रन रेट आहे, ज्या आस्किंग रन रेटची आपण मगाचपासून चर्चा करतोय, तो जो वरचे 6च्या वरचे 4, 4, 5, 5 धावा ज्या उरणार आहेत
त्याचं एकत्रित बळ नंतर 4 षटकावरती ज्या वेळेला जाईल त्यावेळेला त्या प्रेशरला झेलत असताना मोठ्या फटक्यांची असणारी ती गरज काय त्याची पूर्तता होईल का. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बदलल्यानंतर चेंडूला पाठवलंय मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय, तोपर्यंत सिंगल धाव. षटकाची समाप्ती होते. चौथ्या या षटकामध्ये आल्या फक्त 5 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 वरती 1 RS ग्रुप. बरोबर 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. 45ला 1 आतापर्यंत कंडिशन 122 धावेंचा टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम RS ग्रुप या संघाच्या आपण धावसंख्या पाहू शकतायत. येणारे बॉल 36 बॉल 77, 77 धावेंचं लक्ष अजूनही इथून असणार आहे 6 षटकांमध्ये. भूमी अधिराज ग्रुप एक चांगली जमेची बाजू RS ग्रुपसाठी काय आहेत तर स्वप्नील पाटील यांचं मैदानावरती राहणं, यश चव्हाण यांचं मैदानावरती राहणं ही तर महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूनं भूमी अधिराज ग्रुप कशा पद्धतीनं मैदानाच्या मध्ये कामगिरी करतायत, कशा पद्धतीनं सातत्याने ते बदल करतायत, ह्याही सर्व काही गोष्टी आहेत तर तितक्याच महत्त्वाच्या असतील. आणि त्याचवेळी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर निमेश सामने मैदानाच्या मध्ये घेऊन येतात निमेशांना. 5वं षटक इम्पॉर्टंट षटक. मागच्या षटकामध्ये ज्या 5 धावा प्रति घर त्यांनी दिल्यात ना, जे धावफलक अगदी वेगानं फ्लाय करत होतं तिथे मात्र खूप चांगल्या पद्धतीचं षटक हे मागचं प्रति घरत एक्सपिरियन्स कॅम्पिनर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. निमिष वर्सेस यश. निमिष सांधणे यांच्यासमोर यश चव्हाण असणार आहेत. यशचा रोल खूप मोठा आहे. निमिषच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, त्या चेंडूला तटावत असताना पाठवलंय मिडविकेटच्या दिशेनं, चेंडू निघून गेलाय. चेंडू निघून गेला सीमारेखा पार, चौकार. यशचा कॉन्फिडन्स बघा, फटका लगावल्यानंतर ते पूर्णपणे कॉन्फिडेंट होते की चेंडू सीमारेखा पार जाणार. जरी क्षेत्ररक्षक तिथे आला तरीसुद्धा तो त्याचा विश्वास वाखाणण्याजोगा होता. शॉर्ट बॉल वेळीच परकलं होतं, चेंडू मागे येणाऱ्या आणि परखत असताना चेंडूला मिडविकेटच्या दिशेने पाठवलं. क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे, परंतु हा चेंडू आणण्यासारखा होता, तो अडलेला नाही आहे आणि त्यामुळे 4 धावा धावफलकामध्ये ॲड होत आहेत. आता गिअर बदलण्याचा प्रयत्न यश करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पहिला तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत बॉल फील करतात तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीनं RS ग्रुपची धावसंख्या स्कोर कार्डवरती 50 धावा. नो बॉल, अंपायर्स कॉल विल बी नो बॉल. धावसंख्या 51. नो बॉल आला आणि एक्स्ट्राच्या रूपाने धाव येत असताना 1+1 2 धावा. नेक्स्ट बॉलवरती फ्री हिट. भरपूर काही बदललं आहे. 122च्या पाठलागाची ही जी मॅच आहे त्या मॅचमध्ये खूप साऱ्या गोष्टींना आता वाव आला आहे आणि हा सामना कुठे ना कुठेतरी असं वाटायला लागलं की 8, 9, 10 या 3 षटकावरती खूप चांगला आणि अजून रंगतदार बनेल. कारण जे धावफलक चालतं बोलतं आहे, जी पार्टनरशिप बनत चालली आहे, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा धावा बनत चालल्या आहेत. स्वप्नील पाटील 31 धावांवरती खेळत आहेत. 15 चेंडू त्यानं फेस केल्यात. ओह क्या बात आहे, शानदार डिलिव्हरी. आत्तापर्यंत कोणीही स्वप्नील पाटीलच्या समोर अशा प्रकारचा चेंडू हाताळण्याचं साहस नव्हतं केलं. जिथे एक चान्स बनेल, शरीरापासून लांब ठेवलं तर त्या चेंडूला कट काढायचा प्रयत्न केला होता स्वप्नील याने, पण टप्पा पडल्यानंतर हलकीशी आतमध्ये येणारा चेंडू इनस्विंगर होता. डॉट बॉल. तितकाच वेग देखील त्या मागच्या बॉलवरती आपण पाहिलं निमेश सान्ने यांच्यात समज स्वप्नील पाटील. धावसंख्या 51. पुढचा बॉल फटका मात्र खूप छान पद्धतीने खेळलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पार्थ आणि पार्थ कुठलीही चुकी न करत असताना मैदानाच्या मध्ये त्याने टिपलाय झेल. संपलाय बॅटर स्वप्नील पाटीलचा खेळ. 17 बॉलमध्ये 31 धावेंची एक महत्वाची इनिंग साकारून स्वप्नील बाद. स्वप्नील पाटील आपल्या अनुभवाचा वापर करत असताना या सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न ते करत होते. चांगली इनिंग त्याने साकारली. 31 धावांची ती महत्त्वपूर्ण पारी RS ग्रुपच्या धावफलकाला मोठं बळ देणारे राहिले आणि आता स्वप्नील पाटील यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. नाथनेल परेला
नाथनेल परेरा मैदानाच्या आतमध्ये बघा का UAE साठी खेळले होते. त्यांनी विश्वचषक खेळण्याची त्यांना संधी कशी मिळाली होती, त्यांचा तो काय किती मोठा अनुभव होता तो या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे. VVPLमध्ये भरपूर असे खेळाडू आहेत ज्यांना इथं शाईन होताना आपण बघतोय, ज्यांना लाईमलाईटमध्ये होताना आपण बघतोय. एक मोठं व्यासपीठ आहे ज्याच्याद्वारे ज्यांनी कोणी तुम्हाला बघितलेलं नसेल, ज्यांना कोणाला माहीत नसेल, त्यांच्यासमोर तुम्हाला सादर होण्याची संधी मिळते आहे. संधीचं पुरेपूर सोनं केलं आहे आणि तो स्वप्नील पाटीलचा क्लास बघा. निमेश सांदेचं सेलिब्रेशन बघा, किती महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट विकेट होती हे त्याला माहीत होतं आणि त्याने तो झेल टिपत असताना फलंदाज बाद झालेत. नाथनील परेरा अजून एक उगवता सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, ज्यानं आपल्या खेळाने प्रभावित केलं आहे. RS ग्रुपसाठी खेळत असताना बॅटिंग बॉलिंग दोन्ही पार्टमध्ये चांगला खेळ केलेला नाथनील परेरा यावेळेला स्ट्राईक रेटवरती आहे. निमिष सांदणे चौकार 1+ नो बॉल आणि त्यानंतर जो मागील 2 चेंडूचा कमबॅक आहे खरोखर कौतुकास्पद. वाखाणण्याजोगे तो कमबॅक राहिला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मागवत तयार नाथनील समोर. हे चांगलं बॅटल असेल. निमेश सांदणे आणि नाथनील परेरा यांच्यामधलं हे बेस्ट बॅटल ज्या 5व्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हो शॉर्ट बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला आणि त्यामुळे प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चिन्मय जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाब येते. सिंगल आली आहे, सिंगलने धावपर्यंत जाऊन पोहोचले 52वरती. 52 52 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात निमेश सानने मैदानाच्या आतमध्ये ज्यासाठी त्याला घेऊन आले तो त्याने विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिलात. पार्टनरशिपला अगदी तोडण्याचं काम त्यांना मागे केलं. आता नॅथनेलची जबाबदारी महत्त्वाची आहे. यश चव्हाणचा खेळ मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचा आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जोपर्यंत बॉलवरती येत आहेत एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मुबस्सिरच्या हातामध्ये चेंडू मात्र जाईल. तिथून पुन्हा एकदा मात्र पंचांचा सिग्नल आपण पाहू शकतायत. नो बॉलवरती नो बॉल. अडचणी वाढत चालल्यात निमेशसाठी, पावलं मोजावे लागतात. पुन्हा एकदा ओव्हरस्टेपिंगचा नो पंचांनी घोषित केला. अशा क्रुशियल मोमेंटला ज्या षटकामध्ये तुम्ही फलंदाजांना बांधून ठेवलं आहे, ज्या ठिकाणी धावांच्या वेगाला मोठा गतिरोधक उभा केला आहे, अशा ठिकाणी नो बॉल हाताळणं म्हणजे समोरच्या संघाला खूप मोठी संधी उपलब्ध करून देणं आहे. निमेश सांदणे यांच्याकडून झाली होती चूक. 2 धावा प्लस नो बॉल, टोटल 3 धावा आल्यात. यश चव्हाण स्ट्राईक रेटवरती 14वरती ते खेळत आहेत. निमेश समोर हो यावरचा चेंडू फुल टॉस होता. वेगवान चेंडू, फास्टर 1 हाताळण्याचा प्रयत्न त्याने केला, पण त्या चेंडूवरती एकच धावून कंप्लीट केली यशने. सिंगल धाव आली आहे, सिंगल स्ट्राईक रोटेट केले. धनंजय या षटकामध्ये नो बॉल वाईड त्यावरती एक्स्ट्रा रन्स आल्यानंतर सुद्धा तितक्या मोठ्या धावा आलेल्या नाहीत. एक चौकारानंतर मोठा फटका लगावता आलेला नाही आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी स्वप्नील पाटील यांच्या विकेटचं जाणं याचा प्रभाव या षटकामध्ये दिसून आला आहे. डेफिनेटली. आणि त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळाल्यात. खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत निमेश देखील कमबॅक करतोय. समोर नॅथनीलच्या समोर हा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सुटलाय. पुन्हा एकदा मात्र जीवनदान मिळालंय, नॅथनीललाही जीवनदान मिळालंय. खूप महत्त्वाचं ठरू शकतं. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या 5 षटकांमध्ये 57 धावा झाल्या आहेत. येणाऱ्या पुढच्या 5 षटकांमध्ये 65 करायचे आहेत. 5 षटकांमध्ये 57 झाल्या आहेत. आता 5 षटकांमध्ये अजून 65 ह्या मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट 13च्या सरासरीनं. 5 शेवटचा अगदी तो बॉल होता, कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. नॅथनीलनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक आले, पोझिशनमध्ये आले आणि त्या ठिकाणी मात्र हा झेल चिन्मय घरत यांच्या हातामधूनच सुटला आहे. मग एक नाही धनंजय 2 कॅच सुटलेत. 5 षटकानंतर 57 धावा. अजूनही 5 षटकांचा खेळणं बाकी आहे. 5 षटकांमध्ये किती धावा हव्यात बॅटिंग कंपॅरिझन बघणं गरजेचं असेल, कारण पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकापर्यंत किती धावा होत्या आणि त्या पहिल्या इनिंगमधल्या ज्या धावा होत्या त्याच्या अगेन्स्ट या इनिंगमध्ये किती धावा आहेत. 37वरती 2 भूमी अधिराज ग्रुप निर्मळ
हा संघ होता. 57वरती 2 आर एस ग्रुप आहेत. म्हणजे आर एस ग्रुप हा संघ हा पूर्णपणे वरचढ आहे. छोटा गॅप नाही आहे, मोठा गॅप आहे. 30-65चं तरीसुद्धा इक्वेशन आहे. त्याचं कारण आहे ज्या 5 षटकानंतरची षटकं आली होती त्याच्यामध्ये खूप मोठी फटकेबाजी झाली होती ज्यावेळेला भूमी आदिराज ग्रुप निर्मलचा संघ खेळत होता. आणि जी आर एस ग्रुपची खेळी आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये खूप चांगला खेळ बघायला मिळाला आहे. म्हटल्यानंतर येणारी 5 षटकं खूप निर्णायक आणि महत्त्वाची. 30 चेंडू 65 धावा, 57वरती 2 प्रतीक घरात. प्रतीक याचा चेंडू, पुढचा बॉल समोर टाकण्याचा प्रयत्न आणि समोर टाकत असताना चेंडूला आतमध्ये येत असताना बॅकफुटवरती खेळण्याचा साहस नॅथनेलने केलाय. त्याच्यावरती आलाय डॉट. पहिला बॉल प्रतीक यांचा डॉट बॉल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. प्रतीकच्या गेन्स आक्रमण चढवलं आता नॅथनिलच्या बॅटमधून. हा येतोय चौकार. ही नॅथनेलची ओळख आहे. अटॅकिंग खेळ करणं, समोरच्या गोलंदाजाला पूर्णपणे डॉमिनेट करणं आणि त्याच्यावरती आक्रमण चढवणं. मग तो कोणी असो. मागील मॅचमध्ये खेळत असताना पार्थ चंदनच्या अगेन्स्ट मारलेले ते 2 षटकार नॅथनिलचे अजूनही नजरेसमोर आहेत. आणि त्याच दाटणीची फटकेबाजी करत असताना क्विकर वन होताना त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. येस, बॉल आलाय ना. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार होतात. 28-61. माहीत आहे नॅथनिलला आता तितकासा वेळ राहिलेला नाही आहे. उरलेल्या वेळामध्ये या धावांना जर का बनवायचं असेल तर अशा प्रकारच्या फटक्यांची नितांत गरज आहे. मग त्यावेळेला कोणी क्विकर रन टाकला, कोणी फास्टर रन टाकला, कोणी आउटस्विंगर टाकला, कोणी ड्रिफ्टर टाकला, या सगळ्याचा विचार करून चालणार नाही आहे. यावेळेचा शॉटबॉल मागे हाताळला चेंडू आणि त्या चेंडूला सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर पाठवलंय. सीमारेखा पार नॅथनिल परेराच्या बॅटमधून येतोय अजून एक दमदार चौकार. काय फटका खेळल्या मैदानाच्या मध्ये. नॅथनिलची बॅट आता बोलू लागल्या आणि त्याच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार. अशाच पद्धतीनं बॅटिंग करायच्या, धाबा पुढे घेऊन जायच्या तर टीम आर एस ग्रुपला. आणि तो इरादा सध्या मैदानाच्या मध्ये स्पष्ट दिसतोय नॅथनिल यांचा. प्रतीक घरत यांच्यावरती चढवलेलं आक्रमण, त्यांच्यावरती केलेला हल्ला बोल. मागे प्रतीकनं चांगलं षटक फेकलं, परंतु आता प्रतीकच्याच अगेन्स्ट डावपेसमध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. प्रतीक तयार, समोर नॅथनिल. पुन्हा मात्र समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आलं. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेवरती मात्र समाधान त्या ठिकाणी व्यक्त करावं लागतात. एका धावेनं धावसंख्या 67. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूयात कशा पद्धतीनं हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्यात आला होता. थोडा मागे ठेवला होता गोल्डन स्पॉटच्या हलकासा मागे आणि त्या चेंडूला वेगाने टाकण्याचा प्रयत्न प्रतीकचा झाला. मुबस्सिरने प्रयत्न जरूर केला चेंडूवरती येण्याचा. बघा शेवटपर्यंत त्याने प्रयत्न केला पण चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. जर का एकाचा वीधभर जरी लांब असते इथे डाईव्ह लागवले गेले कॅच बनला असता पण नाही बनलाय. 66वरती 2. यावेळेला चेंडू आतमध्ये आलाय. यश चव्हाणला सरप्राईज करणारी डिलिव्हरी प्रतीककडून. यशरीचा वेध फलंदाज यश चव्हाण बाद. मोठी विकेट आली आहे. सेट बॅट्समनला तंबूच्या दिशेनं पाठवण्यामध्ये यश आलंय. प्रतीक घरतला मोठा धक्का आर एस ग्रुपला. यावेळेला प्लेड ऑन झालेत. टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू बाहेरच्या दिशेने ज्या वेळेला निघत होता त्या चेंडूला मोठ्या फटक्यासाठी खेळण्याचा प्रयत्न यशने केला. काही प्रमाणात सबमरिंग डिलिव्हरी होती. जमिनी लगत चेंडू जात होता आणि त्या चेंडूला आतमध्ये येत असताना बघत असताना खेळण्याचं साहस केलं. प्लेड ऑनच्या रूपाने फलंदाज यश बाद झालेत. त्यांच्यासाठी सुद्धा तो एक धक्का होता. अपेक्षित नव्हतं केलं की इतका चेंडू खाली राहील.
हलकीशी जरी उसळी मिळाली असती या चेंडूवरती मोठा फटका बघायला मिळाला असता. पण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्हाला ते दाखवलं जातात. मागचा बॉल तो ज्या उचलीमध्ये किंवा जो बॉल थोडा बाउन्स होईल असं वाटलं होतं खास करून यश यांना, परंतु त्या पद्धतीनं तिथे चकवा दिलात प्रतीक यांनी आणि सरळ चेंडू यष्टांवरती आदळत असताना विकेट आलीत यश यांची. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर नदीम दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 66ला 3 विकेट. ज्या विकेटसाठी मैदानाच्या मध्ये जायचं होतं ती विकेट प्रतीक घरत यांनी मिळवून दिलेत. 66 for 3, 5.5 ओव्हर्स. 25 चेंडू आणि 56 धावांची गरज. शेवटचा बॉल आहे प्रतीकचा. त्या चेंडूवरती नदीम शेख तयार. नव्यानं आलेले फलंदाज लटकट करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून चाललाय वेगाने. आउटफील्ड फास्ट. ओहो, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. तो प्रयत्न होत असताना लटकट केलं होतं. लटकट करत असताना चेंडू वेगाने निघून गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने गेला. अडवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. चेंडूला अडवत असताना सेव्हन्टी फॉर 3. 6 षटकांचा खेळ संपला. 24 चेंडूने आता 52 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती पार्थ चंदन. 2 आयकॉन आता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला नदीम आहे, दुसऱ्या बाजूला पार्थ चंदन आहे आणि त्यामुळे हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे. आणि त्यातच काय तर नाथलिन परेरा अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याने तोडफोड बॅटिंग केली आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावा केल्यात. धनंजय, या मॅचला जिंकण्यासाठी आर एस ग्रुपची गरज काय? आर एस ग्रुपची गरज आहे नाथनीलचं खेळपट्टीवरती राहणं, नदीमचं खेळपट्टीवरती राहणं, यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप बनणं. ती पार्टनरशिप ॲटलिस्ट 35-30 या धावांची असावी. पण दुसऱ्या बाजूला भूमी अधिराज ग्रुप काय विचार करते? एखादी विकेट. पारचा हा बॉल नॅथनिलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. इरादे स्पष्ट केलेत नॅथनिलनं मैदानाच्या आतमध्ये आणि ते दाखवत असताना त्याला ठोकलाय. हा कडक सिक्सर. 6 रन. ये नई खोज आहे. हा बसे विरारचा सितारा आहे. ज्या नवोदित खेळाडूने प्रभावित करणारी कामगिरी केले त्यामधीलच हा नाथनिल परेरा, ज्यानं आत्तापर्यंत डॉमिनेटिंग पारी खेळली. समोर कोण आहे त्याचा विचार नाही केलाय. त्याने स्वतःचा खेळ कसा उंचावता येईल, संघाच्या हिताचं काय असेल याच्यासाठी खेळ करत असताना मागचा गुडघा वाकवलाय आणि त्या चेंडूला आतमध्ये येत असताना बघत असताना लवकर पिक केलं, जज केलं आणि 6 धावा दाखवल्यात. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव आली आहे. षटकारानंतर स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर दिलाय. सिंगल धाव. आक्रमण करण्याचा प्रयत्न आता नदीमच्या बॅटमधून होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या दिशेने जातं. डॉट बॉल येतोय. सरासरी देखील ती 13च्या घरामध्ये होती. 13च्या अगदी जवळपास तुम्हाला धावगतीनं धावा बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. आता 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 45 धावेची गरज. थोडक्यात बचावलाय. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा करत असताना आतमध्ये येणाऱ्या चेंडूवरती थोडक्यात यष्टी हुकली आहे आणि ती हुकत असताना खूप मोठी हानी होता राहिली. त्यानंतर जरूर नदीमने एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली, पण तोंडचा घास पाळायलासारखा आहे. 20 चेंडू 44 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पार्थ तयार होतील बॉलिंग मार्कवरती. त्यांच्यासमोर नाथनिलने असं नाही की आत्ताच षटकार लगावला आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 षटकार हे पारच्या अगेन्स्ट लगावलेले होते. त्यामुळे आता येणाऱ्या चेंडूवरचा खेळ, मागील येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ हा निर्णायक असणार आहे या मॅचसाठी. खूप महत्त्वाचे 2 बॉल आहेत, कारण 20 बॉलमध्ये 44 अजून करायचे आहेत. कुठला संघ क्वालिफाय होणार, कुठला संघ रविवारच्या दिवसामध्ये मैदानावरती येणार, या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
पुढचा बॉल फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न, अगदी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न त्या बॉलला खेळून काढलाय. तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्डवरती 79 धावा. हळूहळू हा गेम जो आहे ना तो पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय. माहीत आहे की मॅच शेवटपर्यंत घेऊन जायची. 19 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे आणि ती प्लॅनिंग सध्या मैदानाच्या मध्ये दिसतंय. नाही, या मॅचला पुढे घेऊन जाणंच योग्य आहे असं दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ठरवलं आहे. खास करून बॅटिंग करणाऱ्या टीमचे दोन फलंदाज. दुरून खेचलंय, लपेटलंय, चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून अफलातून स्ट्रोक. नदीमच्या बॅटमधून येतात 6 धावा. काय कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या धावगतीनं तुम्हाला मैदानाच्या मध्ये जायचं होतं ती धावगती देखील आता मेंटेन होत आहेत, कारण 15च्या जवळपास तुम्ही मैदानाच्या मध्ये त्या 13च्या धावगतीने जायचं होत आहेत. आता 13च्या वरती तुम्ही 15 धावा या षटकामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 37 धावेची गरज आहे. 7 षटकांचा खेळ संपलाय. 85ला 3 या आतापर्यंत आपण पाहिलं तर RS ग्रुपची कंडिशन सध्या मैदानाच्या मध्ये. नाथनील 9 चेंडूमध्ये 19. दिलीप शर्मा. अठरा बॉलमध्ये 37 धावांची गरज असताना पहिला बॉल फटका त्या ठिकाणी खेळण्यात आलाय. एक धाव कंप्लीट. आता 2 बॉल निसटलेत बाउंड्री लाईनच्या जवळ. पवनकडून आता ही दुसरी मिस्टेक त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा येत आहेत, कारण इथे मिस्टेक करून चालणार नाहीत. एक धाव खूप इम्पॉर्टंट आहेत. येणारे 17 बॉल रन करायचे 35. पहिल्याच बॉलवरती शॉर्ट बॉल. आणि चिन्मयला जर आपण बघाल तर मागील मॅचमध्ये ज्यावेळेला या दोन संघाचे मॅच झाले त्यावेळेला शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आले होते. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी येत असताना त्याने खूप चांगला बचाव 6 चेंडू 15 धावांचा तो केला होता. यावेळेला त्यांना लवकर आमंत्रित करण्यात आले. नाथनील परेरा त्याच्यासमोर. नाथनीलने शॉर्ट बॉलला खेळलंय, तटावलंय चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ कॅच ड्रॉप. मुबस्सिरने प्रयत्न जरूर केले परंतु हताश आहेत, निराश आहेत. स्वतःच्या त्या अटेम्प्टवरती झेल न कन्वर्ट करू शकल्यामुळे ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावरती साफ दिसतीये. बघा कशा दाटणे चेंडू होता.
आउटस्विंगर होता, दुरून लपेटण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची जास्त गाठली, मिस टाईम स्ट्रोक होता. ओ दूर होते. एफर्टला 100+ मार्क्स आहेत, पण कॅच नाही होऊ शकला. ही सुद्धा तितकीच मोठी अडचण आहे. 16 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 88वरती 3 आहेत. हो, शरीरापासून लांबून खेळले, चेंडूला कव्हरच्या दिशेने पाठवले. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव येते. खेळ थांबल्यामुळे कुठे ना कुठेतरी या धावांचा जो काही वेग होता त्या वेगावरती परिणाम झाला आहे. मोठमोठ्या फटक्यांना सुद्धा धावा येत नाही आहेत. नथली स्ट्राईक एंडवरती आहे. 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. पंधरा चेंडू 33 धावेची गरज असताना फटक्या छान पद्धतीने खेळल्या आहेत. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव येत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 90. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 14 मध्ये 32 करायचे आहेत. आतापर्यंत चिन्मयचं षटक खूप चांगलं राहिले आहेत. 4 मध्ये 5. 14-32. या 14-32च्या इक्वेशनमध्ये चिन्मयने हो, यावेळेला मिस टाइम. लवकर फटका क्लोज करत असताना बॅटची वरची काढा, चेंडू चावेत. चिन्मय चेंडू खाली. मोठी विकेट आणि ती विकेट कोणाची आली आहे? आयकॉन नदीम शेख बाद. मोठ्या विकेटचं बटन, मोठा हादरा आणि मैदानाबाहेर यावं लागतं नदीमला. आणि त्यामुळे आनंदाचं वातावरण हे भूमी अधिराज ग्रुपच्या डगआउटमध्ये. का विकेट आली त्याचं एक कारण होतं. पहिल्या 4 चेंडूवरती चिन्मय खरतने जखडून, ज्या पद्धतीने जखडून ठेवलं होतं, त्या जखडून ठेवण्यामुळं मोठे फटके न आल्यामुळं अशा प्रकारचा घातकी फटका खेळणं. पण गुडलँडवरचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि त्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बघा चिन्मयची काय खास बात राहिली आहे, तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थांबून जात आहेत. चेंडूच्या गतीमधलं जे परिवर्तन आहे, जे चेंडूच्या गतीमध्ये मिश्रण करतायत, त्या मिश्रणामुळे फलंदाजी करणं थोडीशी अवघड बनून राहिली आणि त्यामुळे नदीम बाद झालेत. आता नदीम यांची जागा घेण्यासाठी आकाश गायकवाड ॲक्ली मैदानात दाखल होत आहेत. आता मजा येणार आहे, मॅचला मजा येणार आहे, कारण ही मॅच आता अजून रंगत चालली आहे. हा सामना आदिराज ग्रुप निर्मलच्या बाजूने थोडासा मोमेंटम काही प्रमाणात शिफ्ट झाल्यासारखं चित्र आहे. बघा किती सुंदर झेल टिपला गेला. फॉलो थ्रेमध्ये अशा प्रकारचा झेल घेऊन नक्कीच आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. 13-32 चिन्मय. पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल अगदी पाठीमागे चाललाय. ज्या झोनमध्ये जायला हवा RS ग्रुपला हवा होता तिथेच बॉल गेलाय. चेंडू सीमारेषेच्या पार येतोय चौकार आणि या चौकारानं धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 94 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 12 बॉलमध्ये धावा करायच्यात 28. अगदी बॅटचं एज घेत असताना चेंडू मात्र आपण पाहिलं तर फाईन लेगला तो वेगानं ट्रॅव्हल होत असताना पाहायला मला. प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले आकाश गायकवाड, परंतु त्या चौकारानं मैदानाच्या मध्ये समीकरणामध्ये बदल होईल. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 12 मध्ये 28 धावेची गरज. 3 षटकं बाकी असताना जी 12च्या आसपासची सरासरी दिसत होती ती आता 14ची अपेक्षित सरासरी झालेली आहे. आणि त्या सरासरीला बघत असताना दोघांमधलं कंपॅरिझन जर बघाल तर 81वरती 3, 94वरती 4. अजूनही RS ग्रुपचा संघ जो आहे, जो धावांच्या बाबतीत बघायचं झालं तर वरचढ आहे भूमी आदिराज ग्रुपच्या. शेवटच्या 2 षटकामध्ये बदललेली कहाणी, म्हणजेच आता इथे येणाऱ्या 2 षटकामध्ये खेळाला बदलण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण मी मगाशीसुद्धा म्हटलं होतं की 8, 9 आणि 7 या षटकामध्ये मॅच जाणार आहे. ती मॅच इथं आल्यानंतर इंटरेस्टिंग बनणार आहे. आता इंटरेस्ट वाढत चालला आहे. आता इंटरेस्ट वाढल्यानंतर काय होतं माहिती आहे का, आपल्याला अर्निंग जास्त करावे लागते, त्याशिवाय तो इंटरेस्ट पेड करता येत नाही. या मॅचचा इंटरेस्ट वाढल्यानंतर आता आपल्याला तितक्याच आत्मीयतेनं आणि थोडंसं जास्त खर्च करून, आजूबाजूला बसल्याने खूप मोठी तयारी करून ते आल्यात म्हटल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये सुद्धा आता खिशाला थोडं गरम करावं लागणार आहे. 12-28 14ची सरासरी अपेक्षित असताना बघूयात कशा प्रकारचा खेळ होतोय. नाथनील परेरा
पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय. चांगली फिल्डिंग चांगली. तोपर्यंत एक धाव सिंगलने स्ट्राईक रोटेट होतीये. एका धाब्याने 95 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 95 इथे 12 मध्ये 28 करायचे होतात आणि तिथे शेवटी 12 मध्ये जवळपास 42 आल्या होत्या. म्हणजे 12 मध्ये 42 ज्या शेवटी आल्या होत्या ना त्या देखील तेव्हा खूप महत्त्वाच्या होत्या. त्याच्यामुळे आता इथून मैदानाच्या मध्ये 11 बॉलमध्ये 27 धाबेची गरज आहे. तसा नॅथनिलचा पण उल्लेख करतात. नॅथनिलनं आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 24 धाबेची जी इनिंग खेळल्यात, पण त्याच गतीनं आकाशची देखील इनिंग खूप महत्त्वाची आहेत. कारण आकाश गायकवाड एक कॅप्टन म्हणून नॉक जो मैदानाच्या मध्ये तो साकारतोय की दुसऱ्या बाजूनं गोलंदाज त्याला निमित्त सामने थांबवतायत, हे देखील पाहण्यासारखं असेल. 11 मध्ये 27 धाबेची गरज. चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फुल करण्यात आला आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एका धाब्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात 96. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 10 बॉलमध्ये रन करायचे 26. येणाऱ्या 4 चेंडूंमधला खेळ खूप महत्त्वाचा आहे धनंजय. यावेळेला कट करायचं होतं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. चिन्मय घरतने चेंडूला सुंदर फील्ड केलं चेंडूला आणि अडवत असताना फक्त एकच धाव येताना दिसली. बाकी 2 चेंडूवरती धावा आल्या 2. नाथनिल परेरा हा एक आशेचा किरण आहे आर एस ग्रुपसाठी. या क्षणाला नाथनिल परेराच्या बॅटमधून 1-2 मोठे प्रहार येणं आर एस ग्रुपला मॅचमध्ये परत आणणारे असतील. फुलटॉस चेंडू समोरच्या सैनिक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे समोर. चांगली फिल्डिंग. खेळ स्लो झालाय आणि त्यामुळे धावा जर आपण बघाल तर अपेक्षेप्रमाणे येत नाही आहेत. 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती ॲटलिस्ट 2 मोठे फटके म्हणजे या अपेक्षित धावांना जितके 10, 11, 12च्या आसपास आणून ठेवतील तितका आर एस ग्रुपला चांगलं राहील आणि त्या व्यतिरिक्त त्या धावांपासून वंचित ठेवलं तर भूमी आदिराज ग्रुप थोडा वरचढ वाटेल. नऊ चेंडूमध्ये 25 धावेची गरज असताना फटका मात्र छान पद्धतीने खेळलाय. प्रयत्न तर चिन्मयने केला परंतु त्याच्यापासून दूर बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. येतोय चौकार. ज्या चौकाराची मैदानाच्या मध्ये गरज होती ना तोच चौकार मात्र आपण पाहिलं तर आकाश यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 8 बॉलमध्ये 21 धावेची गरज. जसा आपण उल्लेख केला की मोठा फटका येणं तो अपेक्षित आहे, तो गरजेचा आहे आणि तो मोठा फटका मात्र खेळत असताना हा चौकार आला. फिल्डिंगचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी चिन्मयनं परंतु नाही थांबवू शकला. अगदी सहज यूज ऑफ द पेस चेंडूच्या गतीला परखलं आणि त्यानंतर लोअर फुलटॉसला बॅटवरती घेत असताना पॉईंटच्या दिशेने धाडलंय. प्रयत्न जरूर चिन्मयचे झाले. हलकीशी इजासुद्धा चिन्मयला झाले पण चेंडू निघून गेला. सीबार एका बार चौकार. 8-21. आता एक आशेचा किरण दिसतोय. आकाश गायकवाड हे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कसा खेळ करतात याच्यावरती आर एस ग्रुपचं चित्र निर्भर असणार आहे. कोणती बॅट मागितले गेले आणि आता बॅट बदलल्यानंतर काय या मॅचचा थाट बदलतोय का? निमेश सांदणे चांगला स्पेल निमेश सांदेचा राहिला आहे. बघा निमेश सांदे आणि त्यानंतर आय थिंक चिन्मय घरातला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं. पण 21 धाबा अजूनही हा सामना जो आहे तो येणाऱ्या 2 चेंडूवरती निर्भर आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका किंवा दोन्ही मोठे फटके आर एस ग्रुपला एक वेगळं समाधान देतील. या मॅचमध्ये परत येण्याची संधी देतील. भूमी आदिराज ग्रुप निर्मळ या संघाच्या यशासाठी येणारे 2 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. दोन्ही संघ आता समान स्थितीमध्ये आहेत. असं असताना आकाश गायकवाड ॲक्ली निमेश सांदे समोर बघूयात कशा प्रकारचा खेळ करतात. नेक्स्ट बॉल. या बॉलचा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर निघून चाललाय. व्हाईट बॉलची सांगता होतीये. आता त्या व्हाईट बॉलच्या रन्सला सुद्धा महत्त्व वाढलंय. एक्स्ट्रा रनसाठी जर टाळ्या वाजत आहेत आणि अशा साध्यासुद्धा टाळ्या वाजत नाही आहेत. कडकडाट होतोय. येणार 8 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 20 धावेची गरज. आकाश गायकवाड समोर आपण पाहिलं तर निमेश सामने रेडी महत्त्वाचा बॉल घेऊन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक होता परंतु क्षेत्ररक्षक आज जिथे तिथे चिन्मयच दिसतो कारण गोलंदाजीमध्ये तो दिसला. त्याच्यानंतर तो बॅटिंगमध्ये पुन्हा मैदानाच्या मध्ये
फिल्डिंगमध्ये आपली चांगली कामगिरी करतोय. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 103 धावा झाल्यात. 7 बॉल रन करायच्यात 19. निमेश सांधळेचा शेवटचा चेंडू 7-19-19 नाथनील परेरा स्ट्राईक एंडवरती आणि या शेवटच्या चेंडूवरती आता सर्वांच्या नजरा खूप मोठी आस लावून बसल्यात आणि ते आस लावून बसत असताना आर एस ग्रुपसाठी हा शेवटचा चेंडू चांगला येणार की भूमी अधिराज ग्रुप निर्मळ या संघासाठी हा चेंडू चांगला येणार. चांगला येणं म्हणजे काय, चेंडूवरती धावा बनवणं चांगली बाब आर एस ग्रुपसाठी. चेंडूसाठी धावा त्या चेंडूवरती धाव न बनणं ही बाब चांगली भूमी अधिराज ग्रुपसाठी. लास्ट बॉल निमेश सांधणे. ओ यावेळेला चेंडूला जाऊ दिलंय. खेळावं की सोडावं, पकडावं की सोडावं या द्विधा मनस्थितीमध्ये राहत असताना चेंडूला बघा आतमध्ये येणारा इनस्विंगर होता पण इतका आतमध्ये नाही वळाला आहे. हलकासा टर्न बघायला मिळाला आणि त्यामुळे त्या चेंडूला सोडून देत असताना डॉट बॉल आलाय. 6 चेंडू 19 धावांवरती ही मॅच जाऊन पोहोचली आहे. मॅचमधला रोमांच वाढलाय आणि एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे. म्हणजेच या 6-19साठी काही प्रमाणामध्ये पोषक बाब ठरली आहे की एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. 45 मिनिटाचा अवधी, त्या अवधीमध्ये तुम्ही षटक नाही कंप्लीट केलं तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागतोय. हे आमचं मुख्य व्यासपीठ आहे. VVPL सीझन 1चं हे मुख्य व्यासपीठ, ज्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व VVPL कमिटी, उजव्या बाजूला आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि त्याच्यासमोर असणारे लेफ्ट अँड राईट साईडचे 2 डगआउट. चिन्मय घरत याला बॉलिंग मार्कवरती आणण्यात आले आणि स्वाभाविक होतं किंवा हे बट ऑब्वियस आहे की चिन्मय घरतला इंट्रोड्यूस करणं. चिन्मय घरतने या अगोदरसुद्धा डेथमध्ये चांगली बॉलिंग केली आहे, स्लॉगरमध्ये चांगली बॉलिंग केली आहे, डेथवर स्पेशलिस्ट आहे. सो यावेळेला 6-19 आकाश गायकवाड. प्रचंड मोठा अनुभव या खेळाडूकडे सुद्धा आहे. प्रचंड मोठा अनुभव आकाश गायकवाडकडे. सो या अनुभवाला वापरत असताना येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 19 धावांसाठी त्याच्याकडे काय प्लॅन आहे. फर्स्ट बॉल यावेळेला डायरेक्ट हिट लागलाय. हा डायरेक्ट हिट केला की झाला हे सुद्धा बघायला मजा. रिप्ले ज्या वेळेला याचा दाखवलं जाईल त्यावेळेला ते दृश्य थोडंसं मजेशीर राहणार आहे. पण आकाश गायकवाडला बाद व्हावं लागतंय. फलंदाज बाद झाल्यात आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हार्ड हिटर बॅटर अक्षय माटले. हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला चिन्मयने पण तो सुटून चेंडू यष्टीवरती गेला. म्हणजे जे काय घडलं ते चांगलं घडलं ना. चिन्मयला भेटला पण यष्टीवरती गेल्यामुळे विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेत. 5-19. यामध्ये धनंजय चांगली बाब काय, नाथनील परेरा याला स्ट्राईक मिळाले पण मागील 10 चेंडूचा जर खेळ बघाल त्या 10 चेंडूच्या खेळामध्ये नाथनीलच्या बॅटमधून मोठा फटका दिसलेला नाही आहे. जे सुरुवातीला नाथनील परेरा होते, ज्या वेळेला 7वं षटक संपलं होतं त्यावेळेला नाथनील परेरा यांचा खेळ ज्या पद्धतीचा होता त्याच्या बिलकुल विरोधातला खेळ मागील 2 षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे. म्हटल्यानंतर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 19 धावा ह्यांची शक्यता किती प्रमाणात आहे. काहीसा वेळ गेला आहे फलंदाज आतमध्ये येण्यामध्ये जाण्यामध्ये. म्हटल्यानंतर त्या वेळाला गेल्यानंतर काय नाथनील येणाऱ्या 2-3 चेंडूवरती या मॅचचं चित्र क्लिअर करेल पाहण्यासारखं असेल. कारण 5 बॉलमध्ये 19 धावेची गरज आहे. नाथनीलला स्ट्राईक मिळाल्यात. 15 बॉलमध्ये 25 धावा त्यांना बनवल्यात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. आता येणाऱ्या 5 बॉलवरती सर्व काही भवितव्य आहे. भूमी अधिराज ग्रुप आणि RS ग्रुपचं एकमेकांसमोर. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या ठिकाणी एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. सिंगलच्या मदतीनं धावा झाल्यात 104. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे 4 आणि 4 बॉलमध्ये धावा करायच्यात 18 धावा. मॅच बदलला कुठे, जिथून चिन्मय घरत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आलेत. कमी धाव्यांचं षटक त्यांनी खर्च केलं आणि तिथून अगदी ही मॅच बदलली चिन्मयच्या त्या षटकामध्ये. तो कमबॅक सातत्याने ठेवलाय. 4 मध्ये 18 धावेची गरज. फटका तर खेळला हवेमध्ये. उंच गेलाय, दूर गेलाय का, दूर नाही गेला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय.
मुबस्सीरनं पकडलाय झेल. संपला अक्षय माटलेचा खेळ. 3 बॉल 18 धावेची गरज. आज सामना थोडा अवघड बनत चाललाय आणि जे दडपण मी याच गोष्टींची चर्चा करत होतो. प्रत्येक घरचं ते मधल्या फळीमध्ये म्हणजे मध्ये षटक टाकायला येणं, 6व्या षटकामध्ये 5 धावांचं षटक येणं, तिथून जी चर्चा झाली होती की एका षटकामध्ये जेवढ्या धावा वाचवल्या जातील त्याचा जो बर्डन आहे, त्याचं जे बर्डन आहे ते तुम्हाला येणाऱ्या शेवटच्या काही षटकांमध्ये बघायला मिळेल. तेच बर्डन आता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे आणि RS ग्रुप या संघासाठी हा सामना थोडा आता अवघड बनत चालला. लगातार 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज आहे. नवीन फलंदाज तन्मय काप मैदानात दाखल होतात. दुरून लपेटण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु त्या 7व्या षटकानंतर हा सामना थोडासा बदललाय. खेळ थोडासा बदलला आणि खेळ बदलत असताना त्या चेंडूचं बाहेर जाणं, मोमेंटचं शिफ्ट होणं, लॉफ्ट केलं, चेंडूला पाठवलंय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मला त्या ठिकाणी चौकार आलाय. धावसंख्या 108. आता या मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. सर्वेच्या बॅटमन चौकाराला माफ करा. चिन्मय घरत त्याचं मागील षटक. एक प्रतीक घरतचं मधल्या फेजमध्ये आलेलं ते षटक आणि शेवटच्या 3 षटकामध्ये चिन्मय घरतची गोलंदाजी. भूमी आदिराज ग्रुप निर्मलसाठी खूप मदतगार राहिली आहे आणि अजून एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी, मात्र औपचारिकता या मॅचमध्ये बाकी आहे. वसई विरार प्रीमियर लीग VVPL सीझन 1 त्याचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये 4 संघामधून पहिला क्वालिफाय होणारा संघ आपण पाहिला तो विवा प्रकृती, ज्या संघाने पहिलं क्वालिफाय केलं. त्यानंतर दुसरा संघ कोणता क्वालिफाय होणार याची चर्चा चालू होती आणि दुसरा संघ कोणता क्वालिफाय होणार आणि यावेळेला काय तर नेथनिलच्या बॅटमधून शेवटच्या क्षणी आलाय षटकार. नेथनिलची ती अफलातून पारी नाही कामाला आली RS ग्रुपच्या आणि हा विजय मिळवलाय भूमी अधिराज ग्रुप निर्मळ या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय RS ग्रुप या संघाला. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर पार्थ चंदन. पार्थ चंदन याला सामनावीराचा किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. त्याचबरोबरीनं आजच्या दिवसातला मोस्ट रन स्कोरर सोनू लाईटवाला, आपण कुठे असाल प्लीज मंडपजवळ या. RS ग्रुपचे सर्व खेळाडू आपण समोर यायचे.